श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 12 नोव्हेंबर रोजी म्हणजेच वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे कालभैरव जयंती. कालभैरव हे भगवान शिवशंकरांचं एक रूप म्हणून ओळखलं जातं. भगवान शिवशंकराने उग्र अवतार धारण केला होता, त्याला कालभैरव असं म्हटलं जातं. आणि या कालाष्टमीच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी रुद्र अवतार धारण केला होता. तर या अष्टमीच्या दिवशी नकारात्मकता दूर होते. त्याचबरोबर आपल्यावरती काही वाईट शक्ती, काही करणीबाधा, काही नकारात्मकता जर असेल, आपल्या घरावरती काही नकारात्मकता ही पडत नाही. त्याचबरोबर काही दोष आपल्या घराला लागत नाही आणि म्हणूनच कालभैरव जयंती या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. कालभैरव हे भगवान शिवशंकरांपासूनच उत्पन्न झाले होते आणि त्यांची पूजा केल्याने, कालभैरवांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील जे काही नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे किंवा करणीबाधा केलेली असेल, पितृदोष असेल किंवा काही शत्रुबाधा लागलेली असेल किंवा मग आपल्याला काही भय असेल तर त्यापासून आपली मुक्ती होते. जर आपण आपल्या भगवान शिवशंकरांचा जो उग्र अवतार आहे कालभैरव यांची पूजा केली, विधिवत सर्व सेवा केली, काही उपाय केले तर आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतात. व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे भय राहत नाही. तर आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही एक वस्तू जर अंघोळीच्या पाण्यामध्ये कालभैरव जयंतीच्या दिवशी जर तुम्ही टाकली तर नकारात्मकता, त्याचबरोबर वाईट शक्ती, शत्रुबाधा, करणीबाधा, पितृदोष हे दूर होऊन जातील आणि एका दिवसात तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय कालभैरव लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाकडून काही ना काही चुका ह्या होत असतात आणि प्रत्येकाकडून काही ना काही पाप हे होत असतं. तर पहा, आपल्याला हा जो कालभैरव जयंतीचा दिवस आहे तर तो आपल्या जीवनातील जे चुका आहेत किंवा पाप आहेत ते दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. जर तुमच्याकडून बी काही चुका जर झालेल्या असतील, काही पाप तुमच्याकडून कळत नकळत झालेले असतील, त्याचबरोबर काही नकारात्मकता असेल ज्यामुळे तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम हे पूर्ण होत नसेल, तुम्ही कोणतंही काम करायला गेलं की त्यामध्ये तुम्हाला अपयश येत असेल, तसेच आपले काही गुप्त शत्रू असतात जे आपल्यावरती गुप्त वार करतात आणि आपल्याला समजत देखील नाही. तर असे गुप्त शत्रू जर असतील तर ते दूर होण्यासाठी, त्याचबरोबर काही नकारात्मकता असेल, काही वाईट शक्ती तुमच्या मागे लागली असेल किंवा काही दोष, अडचणी, संकट तुमच्या मागे लागलेली असतील, तर पहा, काही वेळा काय होतं की आपल्या आसपास असे काही लोक राहतात ज्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईटच असते. ते आपल्याला समोर कितीही चांगले बोलले किंवा कितीही चांगलं वाटले तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये आपली जी काही प्रगती होते ती खटकत असते आणि ती व्यक्ती आपल्याला दोष लावत असते. म्हणजेच त्या व्यक्तीला आपलं जे काही आहे तर ते खपत नाही आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा जो त्रास आहे, तो जो दोष आहे तर तो आपल्याला लागला जातो. आणि ज्या वेळेस आपण अशा विशिष्ट तिथींवरती काही प्रभावी उपाय करतो तर अशा दोषांपासून आपली मुक्ती होत असते. तर पहा, तुम्हाला या कालभैरव जयंतीच्या दिवशी जेवढे शक्य होतील तेवढ्या सेवा करायच्या आहेत, उपाय करायचे आहेत, जेणेकरून आपल्यावरती जे काही दोष लागलेले असतील, अडीअडचणी असतील, करणीबाधा कोणी केलेली असेल, शत्रुत्रास असेल, पितृदोष असेल, तो नक्कीच दूर होऊन जाईल. तर पहा, कालभैरव यांचा फोटो आपल्या घरामध्ये कधीही नसतो, कारण तो जर फोटो आपण घरामध्ये लावला आणि आपल्याकडून त्यांच्या ज्या काही सेवा आहेत त्या जर झाल्या नाही तर त्याचे खूप मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून आपण कालभैरवाचे जे फोटो आहेत तर ते कधीच आपल्या घरात लावत नाही. त्यांची सेवा, पूजा, उपाय जे आहेत तर ते आपण त्यांच्या मंदिरामध्येच करत असतो. आता तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे पहा. उद्या सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतर गार गरम तुम्ही कोणत्याही पद्धतीचं घेऊ शकता, जसं तुम्हाला लागेल तसं घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला
तुम्हाला त्या अंघोळीच्या पाण्यात सर्वात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे खडे मीठ. जर तुमच्याकडे खडे मीठ असेल तर खडे मीठ टाका, नसेल तर बारीक मीठ टाकलं तरी चालेल. जी काही नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी खडे मीठ हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची वस्तू आहे काळे तीळ. काळे तीळ हे खूप महत्त्वाचे मानले जाते, त्यामुळे तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ देखील टाकायचे आहेत. आता काळे तीळ नसतील तर काळे उडीद देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला थोडंसं गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे किंवा गोमित्र टाकायचं आहे. गोमित्र किंवा गंगाजल या दोन्हीपैकी जे तुमच्याकडे असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादं पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाचं पान हे तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यामुळे जर तुमच्या आसपास पिंपळाचं झाडं असेल तर तिथे जाऊन तुम्हाला आदल्याच दिवशी पानं घेऊन यायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये दुसऱ्या दिवशी टाकायचं आहे. तर पहा, पिंपळाच्या झाडामध्ये नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचे गुणधर्म असतात आणि म्हणूनच आपण जर या कालाष्टमीच्या दिवशी म्हणजेच कालभैरव जयंतीच्या दिवशी पिंपळाचं पान जर अंघोळीच्या पाण्यात टाकलं तर आपले सर्व दोष, अडचणी, नकारात्मकता दूर होते. तर पहा, या ज्या वस्तू सांगितल्या आहेत तर या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करायची आहे. आता यापैकी एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, जेवढ्या आहेत तेवढ्या टाकल्या तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला अंघोळ करताना कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार करायचे नाही. अगदी सकारात्मक विचार तुम्हाला करायचे आहेत. नकारात्मक गोष्टी ह्या मनामध्ये कधीच आणायच्या नाही. आणि त्याचबरोबर ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला अंघोळ ही करायची आहे. यानंतर तुम्हाला अंघोळ करत असताना अंघोळचा पहिला मग जो आहे तर तो उजव्या खांद्यावर घ्यायचा आहे, दुसरा डाव्या खांद्यावरती, तिसरा डोक्यावरती. अशा पद्धतीने तुम्हाला जे स्नान आहे तर ते करायचं आहे. आता बघा, तुम्ही कोणताही जे आहे सेवा किंवा उपाय हे या दिवशी करणं शक्य तुम्हाला नाही झालं तरीही चालेल, परंतु हे जे अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू सांगितल्या आहेत ते टाकून जरी तुम्ही अंघोळ केली आणि हा मंत्र म्हणून अंघोळ केली तरीसुद्धा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, जे काही नकारात्मकता आहे तर नकारात्मकता दूर होऊन जाईल, इच्छा ह्या पूर्ण होतील. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय नक्की करून पहा. एकदा करून पाहिल्याशिवाय त्या गोष्टीचा गुण हा तुम्हाला येणार नाही. जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी करत नाही तोपर्यंत त्याचे काही फायदे जे आहेत तर ते आपल्याला जाणवत नाही. आता पहा, या दिवशी तुम्ही आंघोळ करून झाल्यानंतर जर तुमच्याकडे काळे कपडे असतील तर ते सुद्धा घालायचे आहेत आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या कालभैरव मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला पूजा अर्चा करायची आहे. आता बघा, तिथे जाऊन तुम्हाला तुमची ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी कालभैरवांना नमस्कार करायचा आहे. तुमचे जे दोष अडचणी दूर करण्यासाठी नमस्कार करायचा आहे आणि मनोभावे त्यांना नमस्कार करायचा आहे. आणि जर तुमच्या घराजवळ कालभैरवाचं मंदिर नसेल तर तुम्ही शंकर भगवानांच्या मंदिरामध्ये जाऊन जरी ज्या गोष्टी आहेत तर त्या केल्या तरीसुद्धा चालणार आहे. म्हणजेच मनोभावे नमस्कार करून आपल्या इच्छा सांगितल्या तरीसुद्धा चालणार आहे. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.